नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यातील मांजरसुंबा या किल्ल्यावरती. तसं बघितलं तर हा किल्ला अगदी छोटासा टेहळणीचा किल्ला म्हणून आपण याकडे बघू शकतो आणि याचा विस्तारही तुम्ही बघू शकता. अगदी छोट्याशा टेकडीसारखा हा किल्ला आहे आणि वरती माथ्यापर्यंत 2 चाकी किंवा 4 चाकी गाडी जाते. आता सभोवतालचा प्रदेश किंवा रस्ता तुम्ही बघू शकता कसा आहे. पूर्ण दगड पडलेले आहे किंवा दगडगोटे आहे आणि असाच रस्ता पूर्णपणे वरतीपर्यंत आहे. पण फार फार तर 10 मिनिटांमध्ये आपण किल्ल्याच्या माथ्यावर पोहोचतो. त्यामुळे सहजच आपण हा रस्ता पार करून जातो. आणि तसं बघितलं तर हा तसा खूपच दुष्काळी भाग. वांबोरी घाट चढल्यानंतर आपण मांजरसुंबा या किल्ल्यावर येऊन पोहोचतो. इथे समोरच्या डोंगरावरती गोरक्षनाथ गड आहे किंवा गोरक्षनाथांचा मठ आहे. तेही खूपच छान ठिकाण आहे आणि हा सभोवतालचा प्रदेश आपण बघू शकता. तर अशीच आमची भटकंती सुरू. हळूहळू काही मिनिटातच आम्ही गडाच्या पहिल्या वास्तूपाशी येऊन पोहोचलो. गडाच्या माथ्यावरती ही वास्तू अतिशय सुबक आणि खूप चांगल्या स्थितीत ही वास्तू आहे. गडावरती 2-3च वास्तू आहे, पण त्या खूपच चांगल्या अवस्थेत आहे. त्यापैकी ही एक. आता ही वास्तू बघून आपण हळूहळू पुढे निघूया. तर आपल्याला इथे थोडीशी तटबंदीचे अवशेष पण दिसतात आणि ती वास्तू आता आपण पूर्णपणे नजरेत भरू शकतो किंवा बघू शकतो. तर असे थोडे पुढे जाऊन आपण हा किल्ला बघणार आहोत. आता या किल्ल्याविषयी सांगायचे झाले तर ज्यावेळी निजामांचं अहमदनगरमध्ये राज्य होतं किंवा ते शासन करत होते, त्यावेळी खान सलाबत खान याने हा टेहळणीसाठी किल्ला बांधला होता. आणि जी काही अहमदनगरची आणि वांबोरीची बाजारपेठ होती, त्या बाजारपेठांवर नजरा ठेवण्यासाठी आणि शत्रूची टेहळणी करण्यासाठी हा किल्ला प्रामुख्याने वापरला जात असं म्हणतात. बाकी इतरत्र खूप जास्त काही पुरावे त्याविषयी सापडत नाही. आता आपण ही जी बिल्डिंग बघत आहोत, तर ही खूप छान प्रकारे एक वॉटर सिस्टीम होती असं म्हणतात. जे काही किल्ल्यावर पाणी पुरवठा केला जायचा, त्या पाणी पुरवठ्यासाठी ही 2-3 मजली इमारत होती आणि या इमारतीत हत्तींद्वारे पाणी ओढलं जायचं. याच्या खालच्या बाजूला एकूण 7 टाके आहे, जे मी तुम्हाला थोड्या वेळाने दाखवणारच आहे. पण अशी ही वॉटर सिस्टीम इथे सांगितली जाते. प्रत्यक्ष तर तसे उल्लेख नाही आहे, परंतु सांगितली जाते आणि त्या काळात असेलही. तर ही वास्तू खूप चांगल्या अवस्थेत आहे, परंतु पडझड झालेली आहे खूप. इथे एक छोटासा दर्गासुद्धा आहे आणि काही आपण बघू शकतो इथे काही समाध्याही दिसतात की ज्या उकरून काढलेल्या आहे. जे काही समाजकंटक असतात त्यांच्याकडून त्या उकरून काढलेल्या आहे. ही फ्रंट बाजू आहे बघा या वास्तूची. ही 2 किंवा 3 मजली वास्तू आहे आणि आता आपण मध्ये जाऊन बघूया त्या वास्तूविषयी. तर मित्रांनो, हे एक खूप मोठा एक प्रकारे स्विमिंग पूल म्हणूया आणि हे स्प्रिंकल होतं किंवा मग एक पाण्याची एक सिस्टीम होती. तर आता आपण त्या वास्तूमध्ये प्रवेश करत आहोत. पहिले गेल्या डाव्या हाताला एक आपल्याला दर्गा लागते. कुठल्या तरी पीरबाबाची ती दर्गा आहे. त्यानंतर दुसरा मजला किंवा मग आपण फर्स्ट फ्लोअर समजू शकतो की तिथपर्यंतचं बांधकाम आपल्याला कळतं आहे. बाकीची बऱ्यापैकी पडझड झालेली आहे. आणि इथे बघा, अतिशय उत्तम अशी रचना याची केलेली आहे. खूप छान असं बांधकाम तिथे दिसतं आहे आणि खरंच खूपच अप्रतिम ते बांधकाम आहे. परंतु आपलीच उदासीनता म्हणूया किंवा शासनाची उदासीनता की ते सांभाळलं गेलं नाही आहे. नाहीतर रचना तुम्ही बघू शकता आणि कुठल्याही किल्ल्यावर किंवा किल्ल्याशी तुलना केली तर इथल्या वास्तू ज्या आहे त्या खूप चांगल्या अवस्थेत आपल्याला सध्या बघायला भेटत आहे. ॲटलिस्ट कमीत कमी त्याची इमारती तरी कळत आहे आपल्याला कशा होत्या किंवा काय होत्या. त्यामुळे खूप चांगल्या प्रमाणे आपण त्या बघू शकतो किंवा चांगल्या प्रकारात त्या आहे अजूनही. ही बघा आणखी एक इमारत तिथलीच.
हिचंही बांधकाम तुम्ही बघू शकता. पण तुम्हालाही माहिती आहे की आपल्याकडे लोक विद्रूप करण्यात काहीच कसर सोडत नाही. बाकी तुम्ही कलाकुसरी बघू शकता. खूपच छान अप्रतिम अशी कलाकुसरीसुद्धा त्यावर केलेली आहे. आणि घुमट वगैरे सगळे अजून चांगल्या स्थितीत आहे. फक्त याकडे दुर्लक्ष झालं आहे. त्यामुळे खूपच दुर्गंधी किंवा कचरा तिथे पसरलेला होता. अशा प्रकारे ही इमारत आपण बघून बाहेर येऊया. ही सुद्धा इथे एक थोडीशी पडकी जागा, बहुतेक ते मशीद वगैरे काहीतरी असणार. आता ही एक आणखी महत्त्वाची इमारत आहे बघा. खूपच चांगल्या स्थितीत बांधकाम असलेली आणि खूपच छान उत्कृष्ट कलाकृतीचा नमुना म्हणूया आपण ही. आणि खूपच चांगल्या अवस्थेत अजूनही आहे. बघू शकता तुम्ही. इथून खाली आपल्याला सलग 7 पाणी टाके लागतात आणि त्या टाक्यांमधून ते पाणी, मी जे मगाशी सांगितलं की हत्तीद्वारे पाणी ओढलं जात होतं, तर ती सिस्टीम सगळी इथून केलेली होती. म्हणजे एक उत्तम वॉटर सिस्टीमचा नमुना आपण ह्या इमारतीला म्हणू शकतो किंवा या किल्ल्याला म्हणू शकतो. त्याचप्रमाणे इथे छोटंसं एक चोर दरवाजा आहे, जो मी तुम्हाला जरा वेळाने दाखवेल. शक्यतो तरी चोर दरवाजाच असेल तो. खूप छान त्याचंही नमुना आहे. पण त्यापूर्वी आपण जो काही प्रवेशद्वार होता किंवा मेन गेट होता त्या महादरवाजाकडे जाऊया आणि तो किल्ला बघूया. तर तोही खूप चांगल्या अवस्थेत तेही बांधकाम अजून आहे. पायऱ्या वगैरे सगळं काही अजून खूप चांगल्या अवस्थेत आहे. मित्रांनो, हा किल्ला काहीसा दुर्लक्षित आहे म्हणून की काय माहीत नाही, पण इथे ज्या काही 2-3 वास्तू आहे त्या अजून खूप चांगल्या अवस्थेत आहे. त्या मानाने बाकीच्या किल्ल्यांवरच्या वास्तू या पूर्णपणे पडल्या किंवा काहीच अंशी शिल्लक आहेत. त्या मानाने इथे कमान, त्यानंतर घुमट वगैरे ह्या सगळ्या वास्तू अजून खूप चांगल्या अवस्थेत आपल्याला बघायला मिळतात. त्या जर सांभाळल्या तर खरंच खूप छान होऊ शकतं. बघू शकता तुम्ही, हा प्रवेशद्वार आहे आणि सभोवतालचा प्रदेश हा वांबोरी गावाचा प्रदेश आपण बघू शकतो. खाली वांबोरी ही बाजारपेठ होती. तर एका बाजूला वांबोरी आणि एका बाजूला अहमदनगर, या दोन्हींच्या मध्यावरती हा किल्ला आहे. आणि या किल्ल्यावरच्या पायऱ्या, इकडनं मित्रांनो मेन गेट हाच, म्हणजे मुख्य प्रवेशद्वार हेच होतं. त्यामुळे इकडनं ये जा तर होत असेल. आणि हा इकडचा भागही खूपच उंच आहे. याच्या अर्धाही प्रवास आपल्याला मांजरसुंबा गावातून करावा लागत नाही. त्यामुळे ही बाजू खूप उंच होती आणि इकडनंच आपल्याला त्या 7 पाणी टाक्यांकडे जाता येतं. पाणी टाक्याही खूप चांगल्या आणि मोठ्या आहेत. तर बघूया आपण खाली जाऊन. त्यापूर्वी बघा हा निसर्गाचा अनमोल असा आविष्कार. तर ही अगदी छोटीशी वाट मित्रांनो आपल्याला पाणी टाक्यांकडे जाताना आहे. थोडं सांभाळून जावं लागतं. आणि बघा, लगेचच आपला पहिला पाणी टाका आपल्याला लागलेला आहे. खूपच छान असे हे पाणी टाके आहे. खांब टाके जे म्हणतो आपण त्या प्रकारामध्ये, आणि खूप भव्य दिव्य असे हे पाणी टाके आहे. फक्त त्याला थोडंसं साफसफाई नसल्यामुळे गवत त्यात जास्त वाढलं आहे, शेवाळा आहे आणि पाणी बॉटल वगैरे असा कचरा खूप आहे. पण एकच नंबर हे पाणी टाके आपण म्हणू शकतो, कारण खूपच भव्य दिव्य असे ते आहे आणि सर्व खांब टाके स्वरूपातीलच पाणी टाके आहे. हे बघू शकता, दुसरं पाणी टाकंही लागलेलं आहे. हे तिसरं पाणी टाकं आहे मित्रांनो. आणि इथूनच ती वरची जी काही मगाची मी वॉटर सिस्टीमची इमारत सांगितली 2 मजली, तर ती इमारत आपण याच्यावर बघू शकतो. हे बघा, सरळ वरती ती इमारत आपल्याला दिसते. म्हणजे इथूनच ती वॉटर सिस्टीम केलेली होती. त्या काळाचं टेक्नॉलॉजी आणि ही आपल्याला मानावीच लागेल.
तर हे सर्व बघून आपण पुन्हा त्या बिल्डिंगमध्ये 2 मजली इमारतीत येत आहोत आणि इथे बघा अतिशय उत्कृष्ट अशी रचना आपल्याला दिसते याची. त्यांनी काय टेक्निक वापरली होती त्यांनाच माहीत, परंतु अतिशय सुरेख आणि उत्तम अशी ही टेक्निक होती. बघू शकता अजून खूप चांगल्या अवस्थेत आहे. आणि हे मी मित्रांनो जे सांगत होतो तुम्हाला चोरवाट, तर ही काहीशी मला ती चोरवाट वाटत आहे. बघू शकता तुम्ही. खालून ही वाट दिसत नाही. खालूनही आम्ही शोधण्याचा प्रयत्न केला, परंतु खालून ही वाट दिसत नाही. त्यामुळे शक्यतो ही चोरवाट असण्याचे चान्सेस जास्त होते. तर ठीक आहे, चला आपण पुन्हा आपल्या वरच्या वास्तूंकडे जाऊया. बघू शकता मित्रांनो किती छान नजारा दिसत आहे खाली. मित्रांनो ही जो आता मी हे दाखवत आहे चित्र, तर ही एक वॉटर सिस्टीम आहे. खूप छान. इथे स्प्रिंकल आहे बघा, तुम्ही बघू शकता. त्या स्प्रिंकलमधून काय होतं, फवाऱ्यातून त्या पाणी येतं आणि ज्यावेळी हा ओव्हरफ्लो होणार त्यावेळी बघा इथे खाच दिलेली आहे, तर त्या खाचेतून पाणी वाहून जाणार आणि हे वाहत वाहत कुठे येणार, तर बघा इथे ह्या पुढच्या छोट्याशा तळ्यामध्ये आणि तिथून पुन्हा पुढे एक मोठा डबका दिलेला आहे. तर अशी ही वॉटर सिस्टीम आहे. त्याचबरोबर बघा इथेही होल दिसतंय, म्हणजे इथेही ओव्हरफ्लो झाला की ते पाणी बाहेर जाण्यासाठी त्यांनी खूप छान रचना केलेली आहे मित्रांनो. ना कुठलीही मोटर, ना कुठलाही प्रेशर, काहीही नाही, तरी पण सर्व काही खूप छान असं टेक्नॉलॉजी त्यांनी वापरलेलं आहे. आणि ही बघू शकता तुम्ही मुख्य इमारत जी आहे ती खूपच पडक्या अवस्थेत आहे, पण खूप बांधकाम बघताना कळतं आहे की किती मजबूत बांधकाम असेल ते. आणि आजही एवढं छान म्हणजे चांगल्या स्थितीत आहे ते बांधकाम. हे एक अंघोळीचा तलाव असेल हा, पाणी साठवण्यासाठी. तर मित्रांनो ही एक जी इमारत आहे ही खूपच भक्कम अशी इमारत आणि खूप चांगल्या अवस्थेत आहे. अगदी याचं पूर्ण स्ट्रक्चर आपल्याला समजून येतं कसं असेल काय, आणि याची सुंदरताही खूप छान, एकदम भक्कम बांधकाम आहे. आणि बघा तुम्ही नक्षी कामही बघू शकता. अतिशय उत्कृष्ट असा हा बांधकामाचा नमुना त्या काळातला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे की ॲज इट इज आहे, जसा होता तसाच आहे. कुठल्याही प्रकारची इथे मोठी पडझड झालेली दिसत नाही. हे बघा बाहेरचा नजारा आपण यातून बघू शकतो. खूप चांगल्या अवस्थेत ही इमारत सध्या आहे. फक्त हा किल्ला दुर्लक्षित आहे म्हणून प्रॉब्लेम आहे. बघा इकडे आपण वास्तूंचे अवशेषही बघू शकतो काही. आणि इथे पुढे गेल्यानंतर बघा ह्या कोपऱ्यातून वर जाण्यासाठी सुद्धा वाट आहे. तर वरती गेल्यानंतर सुद्धा तुम्ही बघू शकता की किती छान इथून पण नजारा आपल्याला दिसतो. बघा पुढे तो गोरक्षनाथ मठाचा डोंगर दिसतोय आपल्याला. त्याचबरोबर सभोवतालचा प्रदेश बघा, खूपच छान असा विस्तृत हा प्रदेश आहे. मित्रांनो पहिले या किल्ल्याच्या पायथ्याशी गाव वसलेलं होतं, परंतु पाण्याच्या अभावी, कारण पाणी तेव्हा फक्त किल्ल्यावर असायचं, तर या पाण्याच्या अभावी पूर्ण गाव जे आहे ते इकडे तिकडे पसरून गेलं. त्यामुळे आता खाली पूर्ण आपल्याला फक्त वाड्यांचे अवशेष सापडतात आणि बाकी काहीच तिथे आता दिसत नाही. आणि ह्या किल्ल्यावरतीही जास्त रेलचेल नसल्यामुळे हा किल्लासुद्धा तितकासा प्रसिद्ध नाही आहे आणि खूपच एक प्रकारे लवर स्पॉट होत चाललेला आहे. तरी आपणही नक्की या किल्ल्याला भेट द्या आणि व्हिडिओ बघितल्यानंतर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.